हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत समानार्थी शब्द की हे समानार्थी शब्द तुम्हाला येणाऱ्या 7वी स्कॉलरशिपमध्ये खूप उपयुक्त होणार आहेत. पहा, पहिला शब्द आहे अट. अट या शब्दाला समानार्थी शब्द आहे शर्त किंवा अटकळ, अनाथ, पोरका. दुसरा शब्द आहे अधिकार, हक्क, अपघात, दुर्घटना, अभिवादन, नमस्कार, प्रणाम. अभिवादन या शब्दाला समानार्थी शब्द नमस्कार आणि प्रणाम हे 2 शब्द होतात. त्यानंतर अमावस्या. अमावस्या या शब्दाला समानार्थी शब्द अवस. अंतःकरण. अंतःकरण या शब्दाला समानार्थी शब्द आहे मन किंवा चित्त. त्यानंतर आई. आई या शब्दाला समानार्थी शब्द आहे माता, जननी. पुढचा शब्द आहे आनंद. आनंद या शब्दाला समानार्थी शब्द आहे हर्ष. आकांक्षा. आकांक्षा या शब्दाला समानार्थी शब्द आहे इच्छा, आस. त्यानंतर पुढचा शब्द आहे आभाळ. आभाळ या शब्दाला समानार्थी शब्द आकाश, गगन, नभ. त्यानंतर अंबर. पहा, आता आपण पुढचा शब्द घेऊ आरंभ. आरंभ या शब्दाला समानार्थी शब्द येईल सुरुवात, प्रारंभ. त्यानंतर पुढचा शब्द आरसा. आरशाला समानार्थी शब्द आहे दर्पण. त्यानंतर आवाज. आवाज या शब्दाला समानार्थी शब्द येतोय ध्वनी, रव. पहा, आता ध्वनी आपल्या लक्षात येईल, पण रव आपल्याला माहीत आहे का? पण जर परीक्षेला तिथे रव आलं तर तुम्हाला ते लक्षात यायला हवं. त्यानंतर आळस. आळस या शब्दाला समानार्थी शब्द आहे सुस्ती. त्यानंतर इमान. इमान या शब्दाला समानार्थी शब्द आहे प्रामाणिकपणा. त्यानंतर पुढचा शब्द आहे इशारा. इशारा या शब्दाला समानार्थी शब्द आहे खून किंवा सूचना. उदर. उदर म्हणजे पोट. उदराला समानार्थी शब्द आहे पोट. त्यानंतर पुढचा शब्द आहे उत्तीर्ण. उत्तीर्ण म्हणजे पास. त्यानंतर पुढचा शब्द आहे उदास. उदास या शब्दाला समानार्थी शब्द आहे खिन्न किंवा नाराज. त्यानंतर पुढचा शब्द आहे उद्योग. उद्योग या शब्दाला समानार्थी शब्द आहे धंदा किंवा व्यवसाय. त्यानंतर पहा, पुढचा शब्द आहे उषा. उषा म्हणजे काय? प्रभात किंवा पहाट. उषा या शब्दाला समानार्थी शब्द आहे प्रभात किंवा पहाट. त्यानंतर पुढचा शब्द आहे ऐट. ऐट या शब्दाला समानार्थी शब्द तोरा, रुबाब. त्यानंतर पुढचा शब्द आहे कथा. कथा या शब्दाला समानार्थी शब्द आहे कहाणी, गोष्ट. आता शेवटचा शब्द आहे कमाई. कमाई या शब्दाला समानार्थी शब्द आहे मिळकत. तर पहा, मी या ठिकाणी तुम्हाला जवळजवळ 25 समानार्थी शब्द दिलेले आहेत. तर तुम्ही जर 7वी स्कॉलरशिप परीक्षा देत असाल, येणाऱ्या 26 एप्रिलला जी 7वी स्कॉलरशिपची परीक्षा येत आहे, तर त्यासाठी तुम्हाला हे समानार्थी शब्द अतिशय उपयुक्त आहेत. तेव्हा नक्की हे समानार्थी शब्द करा. मी पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच तुम्हाला उपयुक्त अशी माहिती देण्याचा प्रयत्न करेल. तर या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. धन्यवाद.